येस, थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. खूप छान वर्कआउट सर्वांचा. मस्त. पण आज जे बघणार आहोत, असं जर कोणाला वाटतंय की वर्कआउट करत असताना मला थकवा, चिडचिड हे जर कोणाला होत असेल, तर हा टॉपिक खास त्यांच्यासाठी. का? स्ट्रेंथ वर्कआउट करत असताना किंवा हेवी वर्कआउट करत असताना आपल्याला जो त्रास होतो, आपल्याला जो पेन होतो, त्याचं कारण काय असतं की आपण वर्कआउट करत असताना जर आपली एनर्जी कमी आहे, ज्याला ऊर्जा म्हणतो आपण, शारीरिक ऊर्जा. शारीरिक ऊर्जा जर कमी असली तर आपल्याला चिडचिड, जॉईंट पेन, मसल पेन या संभावना व्हायला चालू होतात. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, वर्कआउटच्या अगोदर आपल्याला आपली एनर्जी स्ट्रॉंग करायची आहे. आणि एनर्जी स्ट्रॉंग जर करायची असेल तर त्यात सगळ्यात मोठी भूमिका काय निभवतं, तर आपला डाएट प्लॅन, जो आपण आपल्या घरातून घ्यायला चालू करतो. खाण्यापिण्याच्या आपल्या काही सवयी असतात, त्या सवयी आपल्याला चेंज कराव्या लागतात. ज्या सवयी फॅट वाढवतात त्या सुटत नाही लवकर. म्हणजे आपलं जे जंक फूड, डीप फ्राईड ह्या गोष्टी जे आपण घेतो त्या सवयी लवकर सुटत नाही, कारण जिभेला चव लागते ना. पण त्यासाठी कुठं ना कुठं जर आपल्याला स्वतःला वाटत असेल की मी हेल्दी राहावा, एक लॉंग टर्मचे जीवन जगवा, जीवनभर जोपर्यंत मला जगायचंय तोपर्यंत मी चांगला राहावं किंवा कुठलाही शारीरिक डिसीज मला नकोय, तर आपल्याला त्या सवयी सोडावं लागेल. ज्यामुळं फक्त फॅट, डिप्रेशन, एन्झायटी, कोलेस्ट्रॉल, बीपी या असल्या गोष्टी ज्या जेवणामुळे आपल्याकडे येतात, त्या सवयी आपल्याला सोडून द्याव्या लागेल. त्या सवयीसाठी चांगल्या सवयी आपल्याला आत्मसात करावं लागेल. येस. तर आज काही सांगू की वेट म्हणजे फॅट कमी करण्यासाठी काही टिप्स आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही लिहून घ्या, कारण की सांगितलेलं लक्षात राहत नाही. आणि नोट डाऊन केलं तर कधीतरी आठवलं की काही चूक होतंय का, तर त्यामध्ये ते आपल्याकडे नोट डाऊन असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी बार बार ऐकायला मिळत नाही. ओके. तर डाएट कशी पाहिजे वेट लॉस करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी डाएट आपली कशी पाहिजे? आपल्या जेवणाची जी प्लेट आहे असते ना, जेवण आपण त्या प्लेटमध्ये घेतो, त्या प्लेटमध्ये रंगबिरंगी फळं, रंगबिरंगी भाज्या, म्हणजे आपली प्लेट आपल्याला बॅलन्स करावं लागेल. अर्ध्या प्लेटमध्ये आपल्याला पालेभाज्या, अर्ध्या प्लेटमध्ये आपल्याला सलाद ठेवावं लागेल. सलादचं नाव आपण बार बार घेतो, हो की नाही? सलादचं नाव आपण बार बार घेतो, तर कुठेतरी आपल्याला अर्धी जी प्लेट, अर्ध्या प्लेटमध्ये या दोन गोष्टी मॅनेज कराव्या लागेल. मग त्यामध्ये हिरवी, जसे तुमचं सिजनेबल ची पण भाजीपाला असेल सिजनेबल, तो आपण त्याच्यात ऍड करू शकतो ऍज अ सलादच्या रूपाने. त्याच्यानंतर आपल्या ते त्याच प्लेटमध्ये एक चौथाई हिस्सा ज्याला म्हणतो आपण, ते एक चौथाई हिस्स्यामध्ये आपल्याला पाहिजे प्रोटीन. प्रोटीन प्रोटीन आपण आपल्याला कशातून मिळेल हे मी मागेच सांगितलेलं आहे. आय थिंक लक्षात असेल सर्वांच्या. त्याच्यानंतर एक चौथा जो हिस्सा राहतो, म्हणजे अर्ध्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, एक चौथाईमध्ये प्रोटीन स्रोत, आणि राहिलेल्या एक चौथाईमध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स, गुड कार्बोहायड्रेट्स याची गरज असते, जे आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये. मग गुड कार्बोहायड्रेट्स मध्ये आपल्याला प्रोटीन घेऊ शकतो, ओट्स घेऊ शकतो, ज्वारी, बाजरी, म्हणजे एकदल कडधान्य आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण चांगलं आहे. त्यावेळेस ती आपली प्लेट जी आहे ती 100% होती. आणि त्या 100% ती प्लेट ज्यावेळेस आपण इनटेक करायला चालू करतो, तर त्यामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज नसते, त्यामध्ये बॅड कार्बोहायड्रेट नसते, जे जास्त गरजेचं नाहीये. आता कार्बोहायड्रेटचा जर आपण किती पाहिजे हा जर विचार केला, तर ते करता आपली जीवनशैली. आपण बसल्या ठिकाणी काम करतो का, आपण एक्स्ट्रा वर्क करतो का, जास्त अंग मेहनत आपली आहे का, याच्यावर डिपेंड करतं.
आणि हे सगळं काउंट काय करेल? आपलं मेटाबॉलिझम, शरीराची ऊर्जा खर्च करण्याची ताकद. तुम्हाला दिवसभर किती कॅलरीज लागतंय काम करायला, त्या कॅलरीजवर आपलं किती कार्बोहायड्रेट जायला पाहिजे हे अवलंबून असतं. त्यामुळं जास्त ते इनटेक नको करायला. तर ही एक प्लेट असते. बऱ्याच लोकांना सकाळी नाश्ता करायचं कंटाळा येतो, कंटाळाच म्हणता येईल, कारण की ते मोठे आहे ना, आम्हाला तर सवयच नाही सकाळी नाश्ता करायची असं सांगतात ना, आम्हाला नाश्ता करण्याची सवय नाही. पण हे सरासरी चुकीचं आहे. सकाळचा नाश्ता हा झालाच पाहिजे. रात्री आपण जे 8-9 वाजताचे काही जेवण करतो, 12 घंटे आपण आपल्या शरीराला होल्डवर ठेवतो. 12 घंट्याच्या नंतर शरीराला काहीतरी लागेल, त्यासाठी सकाळचा नाश्ता झालाच पाहिजे. जर कोणाला वाटत असेल मी नाश्ता स्किप करेल, मी एक टाइमचं जेवण स्किप करेल म्हणजे माझं फॅट कमी होईल, नाही, उलट तो फॅट वाढतच जात असतो. त्याच्यामुळे ते डोक्यातून काढून टाका की जेवण कमी केल्यानं फॅट कमी होत नाही. त्यासाठी जेवण आपल्याला 4 वेळ घ्यावं लागेल तरच फॅट कमी होईल. राईट. मग आपल्याला सकाळचा नाश्ता हा झालाच पाहिजे. दुपारचं जेवण आपलं 12 ते 2 दरम्यान कोणतं तरी फिक्स टाइम पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, परत 4 वाजेचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणामध्ये फिक्स टाइम ठेवा. ठीक आहे, 2 तासाचा जो गॅप आहे, 8 ते 10 नाश्ता, 12 ते 1 दुपारचं 12 ते 2 दुपारचं जेवण, ह्या वेळेमध्ये कराच हो. त्याला एक्स्ट्रा लंबा नका घ्यायचं, त्या वेळेत ते करायलाच पाहिजे. रात्री रात्रीचं जेवणाचा जो टाइम असेल, ठीक आहे, 8:30 ते 10च्या आतच ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त नको. नॉर्मली तसं फॅट लॉस जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 7 ते 8च्या अगोदरच खाल्लं पाहिजे. पण ठीक आहे, काही काम असतं आपल्याला बाहेर राहावं लागतं, काही घरातले कामामुळे थोडं लेट होतं, तर त्यासाठी आपला जो टाइम आहे 8 ते 9:30 हा फिक्स करायला पाहिजे. 1.5 तास आपल्या रात्रीचा. जेवण झाल्याच्या नंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास आपल्याला झोपायचं नाहीये. किती? 1.5 ते 2 तास. तसं ते 3 तास पाहिजे, की जेवण झाल्याच्या नंतर 3 तासानं झोपायचंय. म्हणजे त्यासाठी जेवण आपल्याला 7 वाजता करावं लागेल. 7 वाजता जेवण केलं म्हणजे आपण 9 ते 10 वाजता झोपू शकतो. पण कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी आपण झोपायला नाही पाहिजे. जास्त वेळ आपल्याला उपाशी राहायचं नाही. आज कुठेतरी बाहेर चाललो, नाही होते, खायला नाही भेटत, ओके, पण सोबत काहीतरी तुम्हाला घेऊन जावं लागेल. जितक्या जास्त वेळ आपण उपाशी राहू, तेवढा कार्टिसोल हा एक शब्द चांगला लक्षात ठेवा. कार्टिसोल हार्मोन्स फॅट चालू करतो बनवायला. त्यासाठी जास्त उपाशी नाही राहायला पाहिजे. आपण आपली जी झोप आहे 7 ते 8 घंटे, नॉर्मली 7 घंटे तरी. पण ज्यांचं झोपेचे मॅनेजमेंट आहे, म्हणजे ज्यांची सवय ना की मी 1 तासामध्ये 2 तासाची झोप घेतो, ज्याला म्हणतात साऊंड स्लीप, हे ज्यांचं आहे त्यांच्यासाठी 5 ते 6 घंटे पण चालते. कारण ते झोपाची क्वालिटी तेवढी त्यांची बिल्डअप असते. तर आपल्याला झोप पण चांगली पाहिजे. त्यानंतर दिवसभरात आपले 7 ते 8, 10 म्हणजे 3 ते 3.5 लिटर पाणी आपलं पिलं गेलं पाहिजे. तेवढं पाणी आपल्याला प्यायचं आहे. सकाळचं जे एनर्जी ड्रिंक आपण घेतो, वॉर्म वॉटर थोडंसं गरम पाण्यामध्ये, ते कधीही चांगलं. ते संध्याकाळी पण तुम्ही एक वेळेस त्याला करू शकता. त्याने काय होतं, आपला जो मेटाबॉलिझम आहे तो बूस्ट होतो. मेटाबॉलिझम बूस्ट होतो, मेटाबॉलिझम रेट वाढतो वॉर्म वॉटर किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून. ह्यानंतरची जर सवय जर म्हटलं, जसं मी अगोदर सांगितलं, आपल्याला काय स्किप करायचंय हेल्दी जीवन जगण्यासाठी, चांगला आहार कसा पाहिजे, तर सगळ्यात म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर प्रोसेस फूड जे असतं ना, प्रोसेस जास्त डीप प्रोसेस केलं, जास्त प्रोसेस केलेलं, ते प्रोसेस फूड आपल्याला नको आहे. आपल्या रोजच्या जेवणातली जी शुगर आहे, एक्स्ट्रा शुगर ज्याला म्हणतो आपण, ती एक्स्ट्रा शुगर आपल्याला नको, ती आपण कमी करायला पाहिजे. पॅकिंग फूड आपण
ट्रॅव्हलिंग मध्ये असताना बघा खूप वेळेस पॅकिंग फूड खातो. का? की चला आता पुढे बसता येत नाही, आपल्याला पुढे उतरता येत नाही, मग भूक लागली तर काहीतरी पॅकिंग फूड येईल. मग मला एक सांगा, ते 5 ग्रॅम 10 ग्रॅम याच्यापेक्षा जास्त नसतं त्या पॅकिंग फूड मध्ये. पण ते 5 आणि 10 ग्रॅम खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कसं काय वाटतं की माझं पोट भरलंय? कारण ते एक्स्ट्रा एक्सेस मध्ये काही टाकलेलं आहे, जे तुमच्या शरीराला गरजेचं नाहीये. माइंड काय सांगतं? भरलंय, पण ऑलरेडी ते खाली असतं. 4-5 वेफर्स खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला भूक कंट्रोल झाल्यासारखं वाटतं. ते माइंडशी खेळायचं काम करतं. त्याच्या शरीराला लागणारे पौष्टिक तत्व कोणतेच नाहीये. ओके. त्याच्यानंतर ड्रिंक्स. मुलं किंवा आपण एक चांगली सवय म्हणून कोल्ड्रिंक्सकडे जातो. ही कोल्ड्रिंक्स वगैरे सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगले नाहीये. त्या कोल्ड्रिंक्ससाठी सुद्धा आपल्याला स्वतःला त्यापासून बचाव करायचा आहे. बेकरी आयटम, वडा, सॉरी, पाव, बटर, टोस्ट, ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाहीये. बेकरी आयटम पासून सुद्धा आपण दूर राहायला पाहिजे. मैद्याची जी चीज आहे, मैद्यापासून बनणाऱ्या, थोडक्यात मैद्यापासून बनणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून जर आपण स्वतःला दूर ठेवलं तर आपले लाईफस्टाईलचे जे आजार आहे त्या आजाराला आपण आपल्यापासून दूर करू शकू. लाईफस्टाईलचे आजार कोणते? शुगर, बीपी, थायरॉइड, ओबेसिटी, पीसीओएस, पीसीओडी, किडनीचे, हे जे आजार आहेत ह्या आजाराला आपण आपल्यापासून दूर करू शकतो. व्हायरल इन्फेक्शनला आपण आपल्यापासून दूर करू शकतो. राईट. मग त्याच्यासोबत खायचं काय? जर हे नाही खायचं, मग असे आपलं जेवण पाहिजे की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली आहे. न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली आहे. ते कशातून भेटेल? ग्रीन सलाद, रंगबेरंगी पालेभाज्या, रंगबेरंगी फळं, सिजनेबल फूड, जे आपण प्रत्येक सीझन मध्ये जे वेगळं वेगळं येतं ते फूड आपल्याला घ्यायचे, ते फळं आपल्याला घ्यायचे. आपल्याकडे डाळी आहे, स्प्राऊट बनवतो आपण इतकं छान. लो फॅटचं जर तुमच्याकडे डेअरी प्रोडक्ट असेल, लो फॅट स्पेशल त्याच्यावर काउंट पाहिजे, लो फॅट, तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. काही सीड्स आहे जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. याच्यातून काय भेटतं आपल्याला? फायबर, प्रोटीन, याची गरज आपल्या म्हणजे आपली दिवसभराची नीड ती त्याच्यातून पूर्ण होते. फायबर मध्ये जे आपण सब्जी हिरव्या पालेभाज्या खातो, शिजनेबल फळं खातो, हे त्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली शारीरिक ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे. शारीरिक ऍक्टिव्हिटी म्हणजे आपलं वर्कआउट, ज्यांना जेवढं जमतं तेवढं. तसं एक तर सांगतात की 50+ गेल्याच्या नंतर तुम्ही हार्ड एक्सरसाइजवर जाऊ नका, एक्स्ट्रा एक्सरसाइजवर जाऊ नका, पण त्यांनी शरीराला तेवढं मजबूत करायला पाहिजे की सारखं त्यांनी हार्ड एक्सरसाइज सुद्धा करता आली पाहिजे. नाही तर 30 वर्ष वयाचा माणूस म्हणतो सर होत नाही, होत कसं करू? काय फायदा? आपलं शरीरच जर आपल्याला हेल्दी ठेवता येत नाही, आपल्या शरीराची जर आपल्याला काळजी घेता येत नाही, तर हे डोक्यातून काढून टाका की मी सगळ्या घराची काळजी घेतोय किंवा घेते. हे डोक्यातून काढून टाका. जर स्वतःच नाही करू शकत आपण दुसऱ्याचे काय करणार आहे? उगं तिथे जाऊन बसलं, 2 शब्द बोललं म्हणजे त्याची आपण काळजी घेतली असं नाही होत. ओके. ज्यांना नाही जमत त्याच्यासाठी वॉकिंग आहे, त्याच्यासाठी सायकलिंग आहे, त्याच्यासाठी स्ट्रेचिंग आहे, त्याच्यासाठी घरातल्या घरात जिना चढणं उतरणं, बसणं उठणं, ह्या ऍक्टिव्हिटी त्यांना करायच्या असतात. काय? शरीर ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. 7 ते 8 घंटे आपल्या झोपेवर लक्ष जर आपण दिलं तर स्ट्रेस मॅनेजमेंट होतो, स्ट्रेस आपला कमी होतो, ताणतणाव कमी होतो. आणि ताणतणाव कमी जर झाला तरच तुम्ही आनंदाचं जीवन जगू शकतात. अन्यथा तुमच्याकडे लाख रुपये असू द्या, करोडोचं घर असू द्या, दारात 4-4 फोर व्हीलर असू द्या, पण सदा टेन्शन मध्ये म्हणल्यावर आपल्या चेहऱ्यावरचे 12 कंटिन्यू वाजलेले असतात, कधीही आनंद आपल्या चेहऱ्यावर नसतो. काय फायदा अशा जीवनाचा? त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यात सुख समाधानी, जे आहे त्याच्यामध्ये आनंद शोधता आला पाहिजे, हे आपण करू शकतो. त्यासाठी चांगली लाईफस्टाईल, चांगलं जीवन जगण्यासाठी. ओके. मग ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन हे कमी करण्यासाठी मेडिटेशन एक चांगला स्रोत. ओव्हर थिंकिंग त्यानं कमी होते मेडिटेशनने. अशा काही ऍक्टिव्हिटी ज्या करायच्या आहे की ज्या आपल्याला आनंद देऊन जातात.
अशा काही ऍक्टिव्हिटी करायची आहे की मला जर आज वाटलं काहीतरी होतंय आतून, काहीतरी होतंय, मला रडा वाटतंय, ओके, आपल्याला जर कोणी बघलं रडताना तर लोक काय म्हणतील हा विचार करतो ना, ठीक आहे, दरवाजे बंद करा, आता ती भावना मोकळ्या करायला चालू करा. जसे तुम्ही भावना मोकळ्या करशाल ना, हार्ट आपलं क्लीन व्हायला चालू होतं. आणि जर हार्ट क्लीन झालं सर, नक्कीच तो माणूस एक लंबा जीवन जगू शकतो, लंबा. आणि हार्ट महत्वाचं आहे. हार्टला पुढं अटॅक शब्द लागलाय, जो पहिले 17-80 वयाच्या नंतर येत होता, आता 25ला यायला चालू झाला. मग त्या हार्टला क्लीन जर ठेवलं तर आर्टरी क्लीन राहतील. आर्टरी आपल्या क्लीन राहिल्या तर मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुद्धा आपला व्यवस्थित होईल. आणि जर मेंदूला झालेला रक्तप्रवाह व्यवस्थित झाला तर ठीक आहे, नाही तर स्ट्रोक म्हणतात त्याला, तो कोणाला पण यायला चालू झाला. मग आपल्याला स्वतःला ठरवायचंय, आपल्याला जास्त दिवस जगवायचंय की शरीराला कमी दिवसात संपवायचंय. बरं, आपण स्वतःला कसं जरी ठेवलं तर फरक आपल्याला एकट्याला नाही पडत ना, आपल्या परिवारामध्ये आपण बिमार पडलो तर आपला परिवार डिस्टर्ब होतो, आपल्याला जरा घेऊन फिरावं लागतं त्यांना, टाइम जातो, पैसा जातो आणि शेवटी माणूस पण जातो. त्यासाठी आपल्या स्वतःची हेल्थची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. म्हणून आपण जे सांगत असतो, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. राईट, आय थिंक सगळ्यांना समजलं असेल. आपले डाएट, आपली जेवणाची प्लेट कशी पाहिजे, वेट लॉस करण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे. वेट लॉस म्हणल्यापेक्षा फॅट लॉस जर्नी म्हणा त्याला. यस, यावर जर कोणाला काही रिप्लाय द्यायचा असेल की समजलं नाही समजलं, चूक होते, ते क्लिअर झालं तर देऊ शकता. हँड राईज केला तर मी तुम्हाला बोलायला चान्स देतो, की असं काही थँक्यू असेल. सर. येस, थँक्यू व्हेरी मच. याचा अर्थ सर्वांना माहिती आहे. येस, सो थँक्यू. थँक्यू सर. बरोबर आहे सर.